RT ॲडमिशन 2025-26 तर तिसरी लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। संपूर्ण पालकवर्गांनी आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले आहे। तर तुम्हाला किती दिवस मिळालेले आहे ॲडमिशनला हे सुद्धा चेक करणं अतिशय गरजेचं आहे। कारण जर ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर तुम्ही आले, इथून जर तुम्ही टाइम टेबल चेक केला तर तुम्हाला लास्ट डेट देण्यात आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांचे थर्ड लिस्टमध्ये नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना 15/4/2025 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। 15/4/2025 ही तुमच्यासाठी लास्ट डेट देण्यात आलेली आहे। आतापर्यंत साईटवर अपडेट दिलेली नव्हती, परंतु आता साईटवर अपडेट देण्यात आलेली आहे की 15 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। आणि जर तुम्ही 15 पर्यंत तुमचा प्रवेश निश्चित केला नाही तर तुमचा लागलेला नंबर हा कॅन्सल करण्यात येणार आहे। आणि RT ॲडमिशनमध्ये वेटिंग असलेले जेही विद्यार्थी असेल ते विचारत आहे की आमची म्हणजे चौथी लिस्ट लागणार आहे का, आमचा नंबर लागणार आहे का। तर पालकवर्गांनी वेट करा। जर जागा शिल्लक राहिल्या तर चौथी लिस्ट लागू शकते, ती शेवटची लिस्ट असणार आहे। तर वेट करू शकता। जर तुमचा नंबर खूपच जवळ असेल वेटिंग नंबर तरच तुम्ही वेट करू शकता, किंवा दुसऱ्या शाळेला आतापासून बोलून ठेवा, जेणेकरून वेळेवर जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्हाला प्रवेश घेताना त्रास व्हायला नको। त्यामुळे आत्ताच एखाद्या स्कूलसोबत बोलून ठेवा की आम्हाला प्रवेश घ्यायचा, असे तुमची कंडिशन सांगा आणि वेट करू शकता। RT ॲडमिशन 2025 मध्ये तिसऱ्या लिस्टमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहे 15 तारखेपर्यंत प्रवेश घ्या। यामध्ये सुट्टीचे दिवस भरपूर येत आहे, डेट वाढण्याचे चान्सेस आहेत यामध्ये सुद्धा 4 ते 5 दिवस, कारण सुट्ट्या खूप असल्यामुळे। तरी आपण प्रयत्न करा की आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून त्यांच्याकडून लेटर घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही। RT बद्दल कोणाला कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। चौथ्या लिस्टबद्दल जर अपडेट आली तर त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला पुरवल्या जाणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।